हॅलो, मी डॉक्टर विकास भिसे. मी कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन आहे मेडिकल हॉस्पिटल खारघरमध्ये. आज वर्ल्ड किडनी दिवसाच्या निमित्त मला एक अपॉर्च्युनिटी भेटली आहे IBP माझावर एक टॉक द्यायची. माझा टॉपिक आहे 5 अशा गोष्टी ज्याच्यामुळे किडनीला डॅमेज होऊ शकतो किंवा डॅमेजिंग कॉज. तर मी 5 पर्यंत सीमित नाही राहणार, थोडं अजून माझ्या वाढवेल टॉकमध्ये सांगेल की एक्स्ट्रा काय गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला किडनीला डॅमेज होऊ शकतो. तर फर्स्ट से किडनीला डॅमेज का होतो किंवा मॅक्झिमम लोकांना किडनीचे प्रॉब्लेम्स का होतात, ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट जे प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे आजकाल आपण बघतो रॅम्पंटली लोकांना किडनी स्टोन होत आहेत, त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की पाणी. लोकांना अजून पण माहिती नाही की त्यांनी किती पाणी घेतलं पाहिजे किंवा डेली इनटेक किती असला पाहिजे. आता ही बाटली माझ्याजवळ आहे, 1 लिटरची बाटली आहे ही. तर आमचं असं म्हणणं असतं की दिवसातनं कमीत कमी 2 ते 3 बाटल्या पाणी आपण पिलं पाहिजे. जर आता समर जवळ येत आहेत, उन्हाळ्याचे दिवस जवळ येत आहेत, तर त्यात अजून तुम्ही 1 लिटर वाढवता, तुम्ही बाहेर फिरत असाल तर. किंवा आम्ही असं सांगतो की अंदाजे असं पाणी प्या की तुमची युरिन जी आहे ती पाण्यासारखी झाली पाहिजे. ती जर डार्क होत असेल, त्या एकदम जळण होत असेल युरिन करताना, तर याचा अर्थ तुम्ही पाणी कमी पिताय. सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर किडनीला डॅमेज होण्यासाठी आजकालच्या दिवसामध्ये पाणी आपल्याला इझिली अवेलेबल आहे, आपल्या डेस्कवर पडलेलं असतं, पण तरी पण आपण अवॉइड करतो. हे मी बघितले माझ्या बऱ्याच पेशंटमध्ये ज्यांना किडनी स्टोन होतात. झाल्यानंतर आम्ही त्यांना विचारतो तेव्हा बोलतात हो आम्ही पाणी फार कमी पितो. सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर हाच आहे आजकाल. जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जे इझिली अवेलेबल आहे, तेच लोक आजकाल करत नाहीत, पाणी पिणे. सेकंड इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे की जेवणातलं मीठ. आता आजकाल असं झाले की आपण जास्ती स्टोर्ड प्रोडक्ट वापरतो, पॅकेज्ड प्रोडक्ट वापरतो. आपण मॉलमध्ये जातो आणि सगळं आधीच जे चिप्स असतात त्याच्यामध्ये किंवा मग लोणचे किंवा अशा गोष्टी ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. प्रिझर्वेटिव्ह काय? सॉल्ट इज अ नंबर 1 प्रिझर्वेटिव्ह. ज्या गोष्टीत प्रिझर्वेटिव्ह आहेत त्यामध्ये सॉल्ट जास्त असणारच. आजकाल तर मी लहान लहान मुलांना बघतो की ते कुरकुरे, लेस, चिप्स वगैरे घेतात. आपल्याला वाटतं की मुलाला चांगलं वाटतंय आपण देतोय, पण हे डॅमेजिंग असतं किडनीसाठी आणि इव्हन ओव्हरऑल शरीरासाठी पण. हाय सॉल्ट इज नॉट रेकमेंडेड. माझ्याकडे पेशंट असतात बरेच जे अलिबाग, रोहा या एरियामध्ये जे सी बेल्टमध्ये असतात. ते बोलतात की आम्ही जेवणात मीठ जास्त खात नाही, पण ते सुकी मच्छी खातात. सुकी मच्छीमध्ये पण मीठ भरपूर असतं. बऱ्याच लोकांना माहिती नसतं की असे कोणते प्रोडक्ट्स आहेत ज्यामध्ये मीठ जास्त आहे. मीठ जास्त असणारे प्रोडक्ट आपल्याला आधी शोधून काढले पाहिजेत आणि ते जास्त प्रमाणातलं मीठ आपल्याला कमी केलं पाहिजे. मीठ बंद केलं पाहिजे असं आम्ही नाही म्हणत, पण तुमच्या शरीराला जेवढं लागतं त्यापेक्षा जास्त घेतल्याने किडनीला डॅमेज होतो. तिसरं इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर मी म्हणेल की आजकाल यंग जनरेशनमध्ये प्रोटीन बद्दल बरीच इन्फॉर्मेशन आली. लोकांना वाटतं अरे माझं प्रोटीन इंटेक एवढा आहे, माझा प्रोटीन इंटेक तेवढा पाहिजे, डेलीचा इंटेक केवढा असला पाहिजे. लोकांमध्ये फार जिज्ञासा असते माझा डेली इंटेक, किंवा ते शोधतात की प्रोटीन रिच मिल कोणता आहे. त्यामध्येच आता गोष्ट झाली, लोक प्रोटीन पावडर घ्यायला सुरुवात केली लोकांनी. हे प्रोटीन पावडर्स ऍक्च्युली बऱ्यापैकी प्रोटीन पावडर जे आहेत ते गव्हर्नमेंट रेग्युलेट करत नाही. त्यात काय कंटेंट आहे, त्यात स्टेरॉइड्स आहेत का नाही, हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. ओव्हर द काउंटर प्रोटीन पावडर आम्ही सांगेल की बिलकुल घेऊ नका. प्रोटीनसाठी भरपूर सोर्सेस आहेत आपल्याकडे, प्रोटीन रिच सोर्सेस भरपूर आहेत, पण तुम्ही तुमच्या शरीराच्या वजनानुसार प्रोटीन इंटेक घ्या. ओव्हर प्रोटीन घेतलं तर त्याच्याने किडनीवर लोड येतो आणि किडनीला डॅमेज वाढण्याची शक्यता वाढते. हाय प्रोटीन झालं तर किडनीच एक्सिड करते प्रोटीन, आणि पहिला डॅमेज जो किडनीला होतो तो कळण्यासाठी आपण युरिनचे अनालिसिस करतो, त्यामध्ये प्रोटीन्सच दिसतात. त्यामुळे हाय प्रोटीन इंटेक हा वन ऑफ द रिस्क फॅक्टर आहे मी म्हणेल. त्यानंतर येतं आपलं पेन किलर्स. बाहेर गेल्यावर आपण थोडं पाठीत दुखतंय, पोटात दुखतंय म्हणून मेडिकलमध्ये जातो. मेडिकलवाला तुम्हाला न काही करता एक पेन किलर देऊन टाकतो, घ्या हे खा तुम्हाला बरं वाटेल. अशा पेन किलर्स एक काय मी तर म्हणेल 10 दिवस 15 दिवस लोकांनी घेतलेल्या आहेत आणि किडन्या शटडाऊन झालेल्या आहेत. असे केसेस आमच्याकडे आहेत जे स्वतःहूनच ओव्हर द काउंटर जातात. माझं डोकं दुखतंय, माझं पाय दुखतंय, माझे अंग दुखतंय म्हणून स्वतःहून गोळ्या खातात आणि अचानक त्यांच्या किडन्या शटडाऊन होतात. पेन किलर्स हे ओव्हर द काउंटर घेतले नाही पाहिजेत, डॉक्टरने सांगितल्यावरच घेतले पाहिजेत, आणि ते पण तेव्हाच घ्यायचे जेव्हा असहनीय पेन असेल, त्याचं डायग्नोसिस आपल्याला भेटत नाही किंवा आपल्याला तात्पुरता इलाज पाहिजे. बरेच सेफ पेन किलर पण आहेत आमच्याकडे त्याच्याने किडनीला डॅमेज होत नाही, पण ते तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे इट इज बेटर टू गो टू द डॉक्टर अँड कन्सल्ट करूनच तुम्ही पेन किलर घ्या. लॉंग टर्म पेन किलर्स जर तुम्ही घेत असाल तर डॉक्टरच्या फॉलोअप मध्ये राहा.
डॉक्टरला दाखवा की तुम्ही पेन किलर घेताय आणि माझं असं असं प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते पेन किलर चेंज करता येतील. सेकंड इम्पॉर्टंट, आता हे 3-4 तर झाले आपले फॅक्टर. एक 5वं फॅक्टर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इंडियामध्ये डायबिटीस सगळ्यात कॉमन आहे. डायबिटीस इज इंडिया हब आहे डायबिटीसचा, मक्का बोलतो आम्ही त्याला. तर आजकाल डायबिटीसला लोक एवढं कॅज्युअली घेतात, त्यांना वाटतं की आता डायबिटीस म्हणजे गोळ्यांवर आलो, मग गोळ्यांवर आलो तर इन्सुलिनवर आलो. हे इन्सुलिनवर गोळ्यांवर जाण्याचं प्रमाण का वाढतं? सिंपल फॅक्टर आहे, आपण आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपण त्याची काळजीच घेत नाही डायबिटीसची. माझं म्हणणं असतं एकदा की चांगले जेवण असेल तरच चांगले जीवन असेल. हे माझं थॉट आहे ऍक्च्युली. तुमचं जेवण जर चांगलं असेल तर तुमचं जीवन पण चांगलं होईल. तुम्हाला जर डायबिटीस आहे तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की तुम्हाला काय खायचं आणि काय नाही खायचं. तुम्हाला ब्लड प्रेशर असेल तुम्हाला माहिती आहे की काय खायचं आणि काय नाही खायचं. हे सगळे जर तुम्ही नीट पथ्य पाळले तर किडनीच काय तुमच्या सगळ्या शरीरातलं कुठल्याच अवयवाला डॅमेज होणार नाही. डायबिटीस आणि ब्लड प्रेशर मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या डॉक्टरांना भेटत राहा, ब्लड प्रेशर चेक करत राहा, मध्ये मध्ये शुगर चेक करत राहा. एकदा डायबिटीस झाला म्हणजे तो आयुष्यभर राहतो, तो जात नाही. तुम्हाला त्याला कंट्रोल करायचं असतं. बऱ्याच लोकांना मिसकन्सेप्शन, माझी शुगर आता कंट्रोल झाली म्हणजे आता मला गोळ्यांची गरज नाही. असं नसतं. स्वतःहून गोळ्या बंद करू नका ब्लड प्रेशरच्या किंवा शुगरच्या. लास्ट एक फॅक्टर आहे जे सगळ्यांनाच माहिती आहे ऍक्च्युली, की दारू पिणे आणि स्मोकिंग. हे स्मोकिंग आणि अल्कोहोल हे फक्त किडनीसाठीच नाहीये, तर मी म्हणेल सगळ्याच अवयवांसाठी हे गरजेचं आहे. त्याच्याने डॅमेज होणार नाही असं आपल्याला बघितलं पाहिजे. काही इंडस्ट्रियल एरियाज आहेत जिथे लोक काम करतात, डाय इंडस्ट्रीमध्ये किंवा पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये. तिकडे आम्ही रेग्युलरली पेशंटचा चेकअप घेतो, किडनीला डॅमेज होतोय का नाही, ते ज्या केमिकल्सच्या सानिध्यात असतं त्यासाठी. बाकी हे ओव्हरऑल एवढ्या जरी गोष्टी आपण केल्या आणि आपण आजपासून डिसाईड केलं की मी डेली 3 लिटर पाणी घेईल आणि हे एक्सेसिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या बंद करेल, तर मला नाही वाटत की इथून पुढे 10-15 वर्षामध्ये आपल्याला किडनी डॅमेजचे पेशंट्स कमी होतील, म्हणजे वाढतील, जास्त वाढतील. हे कमीच होतील असं जर आम्ही फॉलो केलं तर. थँक्यू. आणि असंच माझं ऍडवाइस तुम्हाला भेटत राहील. आपल्या सगळ्या किडनी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला मेडिकवर हॉस्पिटल खारघरमध्ये भेटू शकता. माझं नाव डॉक्टर विकास भिसे आहे. मी कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट आहे मेडिकवर हॉस्पिटलमध्ये. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.